तर बघू शकता हा आहे आपला पैठणी वर्कशॉप। आणि चला तुम्हाला पैठणी साडी कशा प्रकारे तयार होती याचा प्रश्न पडत असेल तर हा तुमचा आज प्रश्न मी सोडवणार आहे। तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा। तर आज तुमचा हा प्रश्न सुटणार आहे की पैठणी साडी ही कशा प्रकारे तयार होती ते। तर चला तुम्हाला दाखवतो। तर ही आहे पैठणी साडी, ही आहे पुरे सिल्क पैठणी साडी ओरिजिनल जी हाताने तयार केली जाते ही ती पैठणी साडी, येवल्याची प्रसिद्ध पैठणी साडी। तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ही आपली पैठणी साडी तयार होती। हा आहे ट्रिपल मुनिया लाइनिंग टिश्यू हँडमेड हँडलूम पैठणी साडी। तर आज ही टिश्यू ट्रिपल मुनिया पैठणी साडी तयार करतोय आपण आणि कशा प्रकारे तयार होती हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। आणि हा आहे प्युअर सिल्कचा धागा, जो म्हणजे हा धागा किड्यापासून तयार होतो। हे सिल्क ते सिल्क आहे जे किड्यापासून तयार केलं जातं। रेशीमचा जो किडा असतो त्या किड्यापासून हे रेशीम तयार होतं। तर बघू शकता। आणि हे बघा कुठल्याही प्रकारचा मशीनीचा उपयोग नाही, हे पायाने हे पावडी दाबली जाते तेव्हा ही हे कैची पडती हे चेंज होते अशा प्रकारे। आणि कुठल्याही प्रकारचा मशीनीचा उपयोग नाही। तुम्हाला वरती पण दाखवतो, हे बघा पूर्ण हँडलूम दाखवतो तुम्हाला। कुठल्याही प्रकारचा मशीनीचा उपयोग नाही होते कामामध्ये। आणि पुढच्या प्रकारे ही पैठणी साडी हाताने तयार केली जाते। बघू शकता तुम्ही, जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। तुम्हाला हा प्रश्न पडतच असेल ना कधी ना कधी का पैठणी साडी कशा प्रकारे तयार होती काय होती। तर आज तुमचा हा प्रश्न हा तुमचा भाऊ सोडवणार आहे, स्वामी गिरे। आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी। आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचा प्रश्न पडतो पैठणी साडीमध्ये त्या प्रकारच्या प्रश्नाची कमेंट करा, आम्ही ती कमेंट वाचून त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू। तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। हे बघा अशा प्रकारे ही पैठणी साडीची बॉर्डर तयार होती आणि ही बॉडी अशा प्रकारे तयार